नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व भावी शिक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. महा TET 2026 ची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, चॅनलला सर्वात पहिल्यांदा जर जोडले गेलेला असेल तर चॅनल सुरुवातीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन हिट करून ठेवा, जेणेकरून नवीन एखादा व्हिडिओ बनला तर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. या चॅनलवर आपण पेपर क्रमांक 2 SST समाजशास्त्र या विषयासाठी प्रॉपर 60 मार्काची व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगने तयारी करून घेत आहोत. आपण शेड्यूल दिलेलं पण आहे. तर कालपासून आपण 6वी भूगोल चालू केलेला आहे आणि आपलं जे शेड्यूल आहे तर शेड्यूलनुसार बघा तर 6वी कालपासून चालू केलेलं आहे. 15 मे ते 22 मे या कालावधीमध्ये आपण पूर्ण भूगोल इयत्ता 6वी पासून 12वी पूर्ण भूगोल कव्हर करणार आहोत. 15 ते 22 मे आज आपलं जे लेक्चर आहे तर हे लेक्चर इयत्ता 7वी भूगोलावर आधारित आहे आणि पूर्ण 7वीचं जे पाठ्यपुस्तक आहे तर ते आपण इथं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे कोणी महा TETची तुमची मित्रमैत्रिणी तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जरूर पोहोचवा, शेअर करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. 100% तुम्हाला दर्जेदार आणि चांगला कंटेंट भेटेल आणि ज्याच्यातून तुम्हाला 100% तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला देखील मिळतील. आपल्या पेड नोट्स देखील अवेलेबल आहेत. ज्यांना कुणाला आता सध्या 1 महिन्यामध्ये खूप गोंधळ होत आहे, तेवढा टाइम नाही किंवा अभ्यास झालेलाच नाही, अशांनी नोट्स परचेस करू शकता. तुम्हाला नोट्सची इथं सॅम्पल कॉपी दाखवते. तर अशा पद्धतीने आता ह्या भूगोलाच्या नोट्स आहेत इयत्ता 9वी भूगोल, ज्याच्यामध्ये जे तुम्हाला नोट्समध्ये सुरुवातीला अशा पद्धतीने अनुक्रमणिका लावलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिक आहे, प्रत्येक जिथं नकाशा असतील, जिथं आकृत्या आहेत, चार्ट्स आहेत, पाठ्यपुस्तकातले सगळे तुम्हाला इथं व्यवस्थित जोडलेले आहेत. अशा पद्धतीने छान पद्धतीने नोट्स आपण बनवलेले आहेत आणि टू दी पॉइंट आहेत. इथं बाकीचा काही फापट पसरा दिलेला नाही. जेवढं स्टेट बोर्डला तुम्हाला दिलेलं आहे तर तेवढंच तुम्हाला या नोट्समध्ये दिलेलं आहे आणि स्वतः मी बनवलेले आहेत, पाठ्यपुस्तकाला धरून बनवलेले आहेत. त्यामुळे 100% प्रश्न आले तर तुम्हाला इथूनच येणार. आता इथं भूकंपाशी संबंधित माहिती आहे, इथं भूकंप लहरी त्यांचे प्रकार दिलेले आहेत, तिथं खाली त्याची माहिती दिलेली आहे. अपिकेंद्र म्हणजे काय, प्राथमिक लहरी म्हणजे काय, दुय्यम लहरी आहे. तर या सगळ्या गोष्टीवर इथं प्रश्न येतो. भूकंप मापक यंत्र आहे. तर अशा पद्धतीनं आपण छान पद्धतीनं नोट्स बनवलेले आहेत. ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी परचेस करू शकता. पूर्ण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तिन्ही विषयाच्या इयत्ता 6वी ते 10वी तुम्हाला कॉम्बो नोट्सची प्राइस भेटेल 350 रुपये. आणि ज्यांना कुणाला फक्त एखादा विषय कच्चा आहे, भूगोल अवघड जातं, इतिहास जातं, बाकीचा विषय तयार आहे किंवा नोट्सची गरज नाही, त्यांनी एका विषयाच्या देखील नोट्स मागवू शकता. फक्त इतिहास घ्यायचे असतील तर 150 रुपये, फक्त भूगोल घ्यायचं असलं तरी 150 रुपये आणि नागरिकशास्त्र फक्त घ्यायचे असेल तर 100 रुपये. आता याच्यासोबत तुम्हाला आणखीन प्लस एक्स्ट्रा काय भेटेल बघा, तर 6वी ते 10वी सगळ्या पाठ्यपुस्तकाच्या नोट्स तुम्हाला प्रॉपर भेटतील, आता जशा दाखवल्या त्या पद्धतीनं. आणि 6वी ते 12वीची सगळे हायलाईट केलेली पुस्तकं मिळतील आणि मागच्या ज्या 7 प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला मिळतील. त्याचं विश्लेषणच्या पण PDF तुम्हाला मिळतील. 2014 पासून 2021 पर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत तर एकाच PDF मध्ये तुम्हाला उत्तरासहित मी तयार करून पाठवलेल्या आहेत. आपला पेड नोट्सचा एक ग्रुप आहे तर तिथं. आणि जे युट्यूबला मी आता जे लेक्चर घेत आहे पाठ्यपुस्तकानुसार जी प्रश्न काढत आहे तर याच्या सुद्धा PDF ज्या आहेत त्या PDF आणि काही शेवटचं अगदी लास्ट रिव्हिजनसाठी काही मायक्रो नोट्स बनवलेले आहेत 1 लाइनर स्वरूपात, तर त्या सुद्धा तुम्हाला पेड ग्रुपमध्ये तिथं अवेलेबल करून दिलेल्या आहेत. ज्यांना कुणाला गरजेचं आहे, ज्यांना वाटतं नोट्स घ्याव्या त्यांनी जरूर परचेस करा, तुम्हाला 100% फायदा होईल. आता आपण जास्त वेळ न घालवता आपल्या प्रश्नाकडे जाऊया. इयत्ता 7वी पाठ्यपुस्तक बघतोय आपण. इथं पहिला प्रश्न आहे, खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? इथं बघा 5 मिनिटे 10 सेकंद, दुसरा पर्याय आहे 7 मिनिटे 20 सेकंद, तिसरा आहे 10 मिनिटे 30 सेकंद आणि चौथा आहे 12 मिनिटे 25 सेकंद. तर खग्रास, आता ग्रहणाचे 2 प्रकार, खग्रास आणि खंडग्रास. आता खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय आणि खंडग्रास म्हणजे काय बघा. तर खग्रास ज्यावेळी सूर्यग्रहण होतं त्यावेळी सूर्य पूर्णपणे झाकला जातो, त्याला म्हटलं जातं खग्रास सूर्यग्रहण. आणि सूर्याचा एखाद्याचा थोडासा भाग झाकला जातो किंवा खंड स्वरूपात सूर्य झाकला जातो, याला म्हटलं जातं खंडग्रास सूर्यग्रहण. आता सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, खग्रास, खंडग्रास याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. इथं जास्तीत जास्त खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी विचारलेला आहे. उत्तर असेल ऑप्शन क्रमांक
7 मिनिटे 20 सेकंद. दुसरा पर्याय. आता सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य दिलेले आहेत. जिथं जिथं पाठ्यपुस्तकामध्ये असे इमेजेसच्या स्वरूपात हायलाईट करून तुम्हाला असे जे तुम्हाला माहित आहे का किंवा अशा पद्धतीनं जिथं इमेजेसच्या स्वरूपामध्ये माहिती डाटा दिलेला आहे कलेक्ट करून तिथं तुम्हाला 100% प्रश्न येतो. त्यामुळे तो डाटा तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. आता इथं सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य बघा. तर सूर्यग्रहण कधी होतं? अमावस्येला होतं. आणि प्रत्येक अमावस्येला होतं पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. त्याची एक ठराविक जी एक सूर्य असेल, पृथ्वी असेल आणि चंद्र असेल यांची जी कक्षा आहे तर त्या कक्षेमध्ये ते आल्यानंतरच ते सूर्यग्रहण होत असतं. आता सूर्य, चंद्र, पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत आल्यावरच बघा, अनुक्रमे एका सरळ रेषेत म्हणजे सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आल्यानंतरच काय होतं? सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे जास्तीत जास्त तर तो किती आहे? 7 मिनिटे 20 सेकंद. आणि फक्त सेकंदामध्ये विचार केला तर 440 सेकंद इतका कालावधी आढळतो खग्रास सूर्यग्रहणाचा. आता पुन्हा चंद्रग्रहण बघा. तर चंद्रग्रहण पौर्णिमेला होते पण प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. पौर्णिमेला होतं पण प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. आता सेम सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत आल्यानंतरच काय होतं? चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी आहे 107 मिनिटे. सूर्यग्रहणाचा कालावधी किती आहे? तर 440 सेकंद किंवा 440 सेकंद किंवा 7 मिनिटे 20 सेकंद. 7 मिनिटे 20 सेकंद. आणि ज्यावेळी चंद्रग्रहणाचा आपण विचार करतो तर जास्त कालावधी आहे 107 मिनिटे. एवढा डाटा तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. पुढे दुसरा प्रश्न. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती? आता आपण बघितलं किती कालावधी होता? 107 मिनिटे. पुढे जगभरातील भरती ओहोटीची सर्वात मोठी कक्षा कुठे आढळते? जगभरातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा. आता भरती म्हणजे काय? पाण्याचं आकारमान वाढतं, समुद्राच्या पाण्याचं आकारमान वाढतं, फुगीरपणा येतो, याला भरती म्हटलं जातं. आणि पाणी जास्त खाली जातं याला ओहोटी म्हटलं जातं. आता पाणी किती चढतं आणि किती कमी होतं यातल्या पातळीतला जो फरक आहे तर त्याला काय म्हटलं जातं? भरती ओहोटीची कक्षा. आता ही कक्षा कुठं आहे? खंबातचा आखात, बंगालचा उपसागर, थंडीचा उपसागर की अरबी समुद्र. तर जगभरातील भरती ओहोटीची कक्षा कुठं आहे? ही सर्वात जास्त थंडीचा उपसागर. IMP प्रश्न आहे, प्रश्न येऊ शकतो. इथं तुम्हाला भरती ओहोटीची कक्षा दिलेली आहे, वाचून घेऊया. तर भरती ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीतल्या फरकास काय म्हटलं जातं? भरती ओहोटीची कक्षा. खुला जो समुद्र आहे तर तिथं ती किती आहे कक्षा? 30 सेमी आहे. किती आहे? खुल्या समुद्रामध्ये भरती ओहोटीची कक्षा 30 सेमी असते. परंतु किनारी भागामध्ये ती वाढत जाते आणि द्वीपकल्पाच्या किनारी भागामध्ये किती आहे? ती साधारण 100 ते 150. कुठल्या? भारतीय द्वीपकल्पाच्या. त्याचबरोबर जगभरातील थंडीच्या उपसागरात उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस किती आहे? ती 1600. साधारण किती आहे कक्षा? 1600. आणि खंबातच्या आखात इथं किती आहे? 1100. आता इथं कक्षा बघा. सर्वसाधारण खुल्या समुद्रात किती आहे? 30 सेमी. त्याच्यानंतर भारतीय द्वीपकल्प किती आहे? 100 ते 150 सेमी. त्याच्यानंतर सर्वाधिक जास्त थंडीचा उपसागर किती आहे? 1600 सेमी. आणि भारतातील सर्वात मोठी कक्षा कुठं आहे? भरती ओहोटीची खंबातच्या आखातात. आणि ती किती आहे? खंबातचे आखात. आणि किती आहे? भारतामधील सर्वात मोठी भरतीची कक्षा 1100 सेमी. एवढा फॅक्च्युअल डाटा तुम्हाला माहित असणे अपेक्षित आहे. पुढे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आढळतो? अक्षवृत्ते काय, रेखावृत्ते काय? इयत्ता 6वी मध्ये काल आपण पाठ्यपुस्तक घेतलेलं आहे इयत्ता 6वीचं. त्याच्यामध्ये तुम्हाला बेस माहित पाहिजे. भूगोलाचे प्रश्न तुम्हाला वाचून समजत नाहीत, धडा वाचला समजल्याशिवाय तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाहीत. इतिहास तुम्ही वाचून डाटा लक्षात ठेवू शकता पण भूगोलामध्ये कन्सेप्ट माहित असणे अपेक्षित आहे. आता ज्यावेळी आपण पृथ्वीगोल काढतो त्यावेळी आडवी जे काल्पनिक रेषा आहेत तर त्यांना अक्षवृत्त म्हटलं जातं. उभ्या काल्पनिक रेषांना काय म्हटलं जातं? रेखावृत्त म्हटलं जातं. त्याच्यापैकी 0 अंश रेखावृत्त, त्याच्यानंतर 82.5 अंश पूर्व रेखावृत्त, आपले भारतीय प्रमाणवेळ 180 अंश रेखावृत्त. आणि अक्षवृत्तामध्ये 23.5 अंश अक्षवृत्त उत्तर दक्षिण, 66.5 उत्तर दक्षिण, 90 अंश उत्तर दक्षिण अक्षवृत्त आणि 0 अंश अक्षवृत्त. एवढ्यावर तुम्हाला 100% प्रश्न येतो. हे सगळं तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. आता इथं आकृतीचा अभ्यास करूया. तर बघा इथं विषुववृत्त काय आहे? अक्षवृत्त आहे. सर्वात मोठा अक्षवृत्त आहे ज्याच्यामुळे पृथ्वीचे 2 भाग होतात समान, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. त्याच्यानंतर 23.5 अंशावर विषुववृत्तापासून इकडे कर्कवृत्त आहे उत्तरेला आणि 23.5 अंश दक्षिणेला
विषुववृत्तापासून काय आहे मकर वृत्त. त्याच्यानंतर 66.5 उत्तरेला विषुववृत्तापासून काय आहे आर्टिक वृत्त आणि 66.5 दक्षिणेला काय आहे अंटार्क्टिक वृत्त. त्याच्यानंतर 90° उत्तरेला विषुववृत्तापासून उत्तर ध्रुव आहे आणि 90° दक्षिणेला दक्षिण ध्रुव आहे. ह्या कन्सेप्ट सांगण्याचं कारण इतकंच की इथून प्रश्न 100% येतो. आता 23.5 ते 23.5 उत्तर दक्षिण कर्क आणि मकर वृत्ताच्या दरम्यानचा हा पट्टा आहे तर याला म्हटलं जातं उष्णकटिबंध. त्याच्यानंतर हा जो पट्टा आहे 23.5 ते 66, 23.5 ते 66 हा जो पट्टा आहे याला म्हटलं जातं समशीतोष्ण कटिबंध. हा पट्टा सेम इकडे पण आहे आणि 66.5 पासून बघा 66.5 पासून 90° अक्षवृत्ताचा हा जो पट्टा आहे 66.5 पासून 90° अक्षवृत्ताचा हा जो पट्टा सेम उत्तरेला आणि सेम दक्षिणेला याला काय म्हटलं जातं शीतकटिबंध म्हटलं जातं. हा मधला उष्ण कटिबंधाचा हा समशीतोष्ण कटिबंधाचा हा आहे शीतकटिबंधाचा. आता उष्ण कटिबंध का सूर्याची किरणे इथं सरळ पडतात लंबरूप, इथं थोडीशी तिरपी पडतात आणि इकडं उत्तरेकडे इकडे दक्षिणेकडे अति जास्त तिरपी पडत असल्यामुळे तिथे शीतकटिबंध आढळतो. पुढे आता आपल्याला काय विचारलेलं होतं प्रश्नामध्ये मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. तुम्हाला ही आकृती आहे इथे तुम्हाला मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा उत्तर आणि दक्षिणेला दिसेल. अंतर बघा 25° ते 35°, 25° ते 35°. त्यामुळे उत्तर काय असायला पाहिजे आपलं 25 ते 35. हा काय आहे तर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे. पुढे आता तुम्हाला असे चित्र विचारले जातात. तुम्हाला जे काल आपण बघितलेलं तापमापक बघितलेलं इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तापमापकाचं चित्र दिलेलं आहे. प्रश्न येतो, प्रश्न आलेले आहेत. मागच्या टीईटीचे पेपर काढून बघा तुम्ही, पीवायक्यू अनालिसिसचे व्हिडिओ बघा युट्यूबवर, तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न दिसतील. आता हे चित्र कशाचे आहे तापमापक, पर्जन्यमापक, हवादाब मापक की वाऱ्याचा दिशादर्शक. तापमापकचं चित्र इयत्ता 6वीत आहे, पर्जन्यमापक नाही, वाऱ्याचा दिशादर्शक नाही. तर हे कशाचं चित्र आहे हवादाब मापकाचं. कशाचं आहे हवादाब मापक इथं दिलेला आहे. तर हा आहे हवादाब मापक आणि हवेचा जो दाब आहे तर तो मिलीबार या एककामध्ये मोजला जातो. अतिशय महत्वाचं हवेचा दाब मिलीबार एककामध्ये मोजला जातो आणि हे हवादाब मापकाचं चित्र आहे. पुढचा प्रश्न उत्तर गोलार्धामध्ये पश्चिमी वाऱ्यांच्या वहनाची दिशा कोणती. उत्तर गोलार्धामध्ये आता वारे बघा विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग होतात उत्तर आणि दक्षिण. आता त्याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळे पट्टे आढळतात. तर उत्तर गोलार्धामध्ये जे पश्चिमी वारे आहेत तर त्यांच्या वहनांची दिशा आहे नैऋत्येकडून ईशान्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे. इथं तुम्हाला वारे दिलेले आहेत. आता हा सगळा कन्सेप्टचा भाग आहे. तर बघा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध जास्त दाब, आता हे दाबाचे पट्टे आहेत इथं बघा. आता दाब आणि तापमान व्यस्त प्रमाण आहे. तापमान हे सगळा कन्सेप्च्युअल पार्ट आहे. तुम्हाला कन्सेप्ट समजली तरच उत्तर सोडवता येते, नाही तर अजिबात सोडवता येणार नाही. बघा तापमान, तापमान कसं असेल जास्त असेल तर दाब कसा असतो कमी असतो. आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे विषुववृत्ताचा जो प्रदेश आहे इकडचा इथला पट्टा जो आहे तर इथं काय असतं तापमान जास्त असतं. तापमान जास्त म्हणजे दाब कसा असणार आहे तिथं ऑटोमॅटिक कमी असणार आहे. समशीतोष्ण कटिबंध आता इथं काय आहे तापमान कमी दाब जास्त. तापमान कमी दाब कसा असणार आहे जास्त असणार आहे. आणि पुन्हा इथं कमी दाबाचा इथं आणखीन एक पट्टा आहे. तर आणि ज्यावेळी बघा वारे कसे वाहत असतात, वारे वाहनाची जी दिशा आहे तर ती जास्त दाबाकडून कुठे वाहतात वारे कमी दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. त्यामुळे हे जे वारे आहेत विविध तर इथं जास्त दाबाचा पट्टा आहे, इथं कमी दाबाचा पट्टा आहे, पुन्हा इथं कमी दाबाचा पट्टा आहे. म्हणजे वारे कसे वाहणार इकडून इकडे वाहणार, पुन्हा इकडून इकडे वाहणार अशाच पद्धतीने आहे. आणि ज्यावेळी हे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धामध्ये वारे वाहत असतात त्यावेळी ते मूळ दिशेपासून बदलतात, त्यांची दिशा बदलते. आता ज्यावेळी आपण ह्या दक्षिण गोलार्धाचा विचार करतो त्यावेळी वारे मूळ दिशेपासून डावीकडे वळतात आणि उजव्या भागामध्ये किंवा उजव्या गोलार्धामध्ये उत्तर गोलार्धामध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी वारे जे आहेत तर ते उजव्या दिशेकडे वळतात स्वतःच्या उजवीकडे आणि खाली दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे वळतात. मग आता जास्त दाबाकडून कमी दाबाकडून वारे वाहत असताना समजा आता हे वारे जास्त दाबाकडून इकडे वाहत आहेत, आता इकडे वाहत असताना हे स्वतःच्या उजवीकडे वळणार म्हणजे ते हे असे वळणार. आणि इथं जास्त दाबाचा पट्टा आहे, इथून कमी दाबाकडे वारे वाहणार. त्यामुळे हे आता हे वरच्या दिशेने वाहत आहेत त्यामुळे ते कुठल्या डावीकडे वळले म्हणजे ते हे असे झाले. समजा आता हे जास्त दाबाकडून पुन्हा इकडे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आता इकडे वारे इकडे खाली वाहतात म्हणजे ते असे असणार. मग पुन्हा असे वाहत असताना पुन्हा ते कुठं वळणार स्वतःच्या
डावीकडे, त्यामुळे ह्यांची दिशा अशी आहे. हाच कन्सेप्च्युअल पार्ट आहे. वाटलं तर एखादं सेशन याच्यावर घेईन. आता उत्तर काय असणार आहे आपलं? नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतं. पुढं हे पण वारे इथं 40 अंश, इथं PYQ विचारलेला आहे. तर बघा 40 अंश दक्षिण अक्षांशा पलीकडे वारे अतिशय वेगाने वाहतात, त्यांना म्हटलं जातं गरजणारे 40. त्याच्यानंतर 50 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वारे वाहतात, त्यांना म्हटलं जातं खवळलेले 50. आणि 60 अंश दक्षिण अक्षांशाच्या प्रदेशामध्ये जे वारे वाहतात त्यांना म्हटलं जातं किंचाळणारे 60. आता इथं पुन्हा कन्सेप्टचा भाग आहे, म्हणजे 40, 50 आणि 60. 40, 50 आणि 60 हे जे वारे आहेत तर ते फक्त दक्षिण गोलार्धामध्ये वाहतात, फक्त दक्षिण गोलार्धामध्ये. कुठं? दक्षिण गोलार्धामध्ये. आणि दक्षिण गोलार्धामध्ये समुद्राचा भाग जास्त असल्यामुळं त्यांचा वेग प्रचंड वाढत जातो. आणि 40 अंशावर वाहणाऱ्यांना गरजणारे 40, त्याच्यानंतर 50 अंशावर जे वाहतात त्यांना खवळलेले 50, आणि 60 अंशावर जे वारे वाहतात त्यांना म्हटलं जातं किंचाळणारे 60. ही इथं कन्सेप्ट आहे. पुढं डोलड्रम कशाला म्हणतात? जास्त पाऊस पडणारा प्रदेश, शांत वाऱ्याचा विषुववृत्तीय पट्टा, हिमवृष्टी होणारा प्रदेश की वाळवंटी प्रदेशातील गरम वार. इथे तुम्हाला डोलड्रम बद्दल माहिती दिलेली आहे. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणे सुमारे 5 अंश अक्षवृत्तापर्यंतच्या वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तिथे वारे वाहत नाहीत, त्यामुळे हा जो पट्टा आहे त्याला म्हटलं जातं विषुववृत्तीय शांत पट्टा. विषुववृत्तीय शांत पट्टा त्याला म्हटलं जातं डोलड्रम. आता हा कसं कन्सिडर करायचा बघा. तर असं पूर्ण आपण पृथ्वीगोल काढला, इथं आपलं 0 अंश विषुववृत्त आहे, इथून 5 अंश आणि खाली दक्षिणेला 5 अंश, वर 5 अंश आणि खाली दक्षिणेला 5 अंश विषुववृत्तापासून हा जो पट्टा आहे याला म्हटलं जातं डोलड्रम म्हटलं जातं. पुढं अश्वाक्षांश, इथून पण प्रश्न येऊ शकतो. तर 25 ते 35 अंश, 25 ते 35 अंश हा जो पट्टा आहे कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यानचा, तर त्याला म्हटलं जातं अश्व अक्षांश. पुढं चिनुक वारे कोठे वाहतात किंवा आढळतात? हिमालय पर्वत, रॉकी पर्वत, अँडीज पर्वत की आल्प्स पर्वत. आणि फॉन वारे कुठे आढळतात? आता इथं तुम्हाला वाऱ्यांचा इथं नकाशा दिलेला आहे. तर जगातील प्रमुख स्थानिक वारे या अंतर्गत ही वारे तुम्हाला विचारली जातात. फक्त इथंच नाही, बाकीचे तुम्ही स्पर्धा परीक्षेचा करत असाल अभ्यास तर तिथं सुद्धा तुम्हाला हा चार्ट विचारलाच जातो. आणि हे नावं उष्ण आहेत का थंड आहेत आणि कोणत्या भागातून वाहतात, इथं असा अप्रोच असतो प्रश्न विचारण्याचा. आता वारे बघा लू आहे. स्थानिक म्हणजे काय? त्या भागामध्ये वाहणं, तिथलं स्थानिक वारं आहेत. तर लू वारे कसं आहे त्याचं स्वरूप? उष्ण आणि कोरडं आहे. आणि कुठं वाहतं? तर उत्तर भारतीय मैदानात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात आणि थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. पुढचं आहे सिमोन, उष्ण कोरडे आणि विनाशकारी वारे आहे. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात आणि वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक असतात. पुढचं आहे चिनुक वारे. चिनुक वाऱ्यावर प्रश्न विचारला जातो. उबदार आणि कोरडे आहेत. हे वारे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून वाहतात आणि फक्त इथं लक्षात ठेवा रॉकी पर्वत कुठं आहे? उत्तर अमेरिका. त्याच्यानंतर मिस्ट्रल वारे थंड आहेत, कोरडे आहेत. स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात आणि आल्प्स पर्वतावरून येतात. त्याचबरोबर बोरा हे जे थंड आणि कोरडे वारे आहेत आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतात. मिस्ट्रल, बोरा आल्प्स पर्वताशी संबंधित आहे. चिनुक रॉकी पर्वताशी संबंधित आहे. पाम्पेरो थंड आणि कोरडे वारे आहेत. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात. फॉन जे वारे आहेत तर ते उष्ण आणि कोरडे आहेत आणि आल्प्स पर्वताच्या पर्वतीय भागामध्ये वाहतात. आपण आता फॉन आणि चिनुक बघा, रॉकी पर्वत फॉन आहे, आल्प्स पर्वत इथं दिलेला आहे. फॉन, आल्प्स पर्वत म्हणजे आपले 2 उत्तर मिळाली तिथं. तर चिनुक वारे कुठे आढळतात? तर उत्तर आहे रॉकी पर्वत. आणि इकडचा प्रश्न आहे फॉन वारे कुठे आढळतात? तर त्याचं उत्तर आहे आल्प्स पर्वत. तुम्हाला ते वारे कुठल्या पर्वताच्या दरम्यान किंवा कुठला खंड आहे तर तिथून वाहतात हे सगळं माहीत पाहिजे. पुढं आवर्त वारे वाहण्याची दिशा पुढील प्रमाणे असते. प्रश्न विचारला जातो, PYQ आलेले आहेत. तर आवर्त प्रत्यावर्त, इथं आवर्त बघायचं आहे. तर आवर्त वाऱ्याची जी वहनाची दिशा आहे वारे वाहण्याची, केंद्राकडून बाहेरून केंद्राकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. हे नाही बघा. तर परिघ जो आहे तर त्या परिघाकडून इथं केंद्राकडे वारे वाहतात, ही असते आवर्ताची दिशा. इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे. तर इथं बाहेर परिघावर इथं जास्त दाब असतो आणि इथं केंद्रावर कमी दाब असतो. आणि जे आवर्ताचं केंद्र आहे तर ते कसं दर्शवलं जातं? इयल अक्षराने. कसं दर्शवलं जातं? इयल अक्षराने. आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे वारे परिघाकडून केंद्राकडे वाहतात, ही झाली आवर्ताची सिच्युएशन. आणि प्रत्यावर्त बरोबर उलटी परिस्थिती असते. तर इथं केंद्राकडे जास्त दाब असतो आणि केंद्र प्रत्यावर्ताचं यचना दर्शवलं जातं आणि इकडं परिघाकडे
कमी दाब असतो आणि वारे कसे वाहतात जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, आणि इकडे वारे कसे वाहतात तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, बाहेरून केंद्राकडे आणि इथं केंद्राकडून बाहेर प्रत्यावर्त. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं? उत्तर आ, ऑप्शन क्रमांक 2, बाहेरून केंद्राकडे. पुढे वाऱ्याचा वेग कशामध्ये मोजतात? तर वाऱ्याचा जो वेग आहे तर तो नॉट्समध्ये मोजला जातो. पुढं आता इथं अतिशय महत्वाचं हे जे 2-3 चार्ट आहेत तर इथून प्रश्न येतो, टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश. आता इथं टुंड्रा प्रदेश जो येतो तर त्याच्यामध्ये ग्रीनलंड आहे, त्याच्यानंतर उत्तर कॅनडा आहे, उत्तर युरोप आहे आणि उत्तर आशिया यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर तैगा प्रदेशचा जो भाग आहे तर अक्षवृत्तांच्या दरम्यान कुठल्या 55° ते 65° आणि अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग आणि युरेशियाचा भाग हा तैगा प्रदेशामध्ये येतो, इथं दिलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर गवताळ प्रदेश, आता हे जास्त IMP आहे. तर गवताळ प्रदेशामध्ये जे खंड आहेत किंवा जे भाग आहेत त्या भागामध्ये त्या गवताळ प्रदेशाला वेगळं नाव आहे. आता स्टेप्स जे गवताळ प्रदेश आहेत कुठं आहेत? युरेशिया. व्हेल्ड कुठं आहे? दक्षिण आफ्रिका. पंपास कुठं आहे? दक्षिण अमेरिका. प्रेरी कुठं आहे? उत्तर अमेरिका. आणि डाऊन्स कुठं आहे? तर ऑस्ट्रेलिया. प्रश्न आलेले आहेत, काढून बघू शकताय पेपर तुम्ही. स्टेप्स युरेशिया, व्हेल्ड दक्षिण आफ्रिका, पंपास दक्षिण अमेरिका, प्रेरी उत्तर अमेरिका, डाऊन्स गवताळ प्रदेश आहे तो आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्याच्यानंतर उष्ण वाळवंटी प्रदेश, वाळवंट विचारले जातात तर 20° ते 30°चा हा जो पट्टा आहे तर इथं उष्ण वाळवंटी प्रदेश आढळतात, ज्याच्यामध्ये सहारा वाळवंट कुठं आहे? उत्तर आफ्रिका. कोलोरॅडो उत्तर अमेरिका, अटाकामा अमेरिका, थरचे वाळवंट आहे आशिया खंडामध्ये आणि कलहरी वाळवंट आहे दक्षिण आफ्रिका खंडामध्ये. ते वाळवंट आणि त्याचा खंड लक्षात ठेवायचं. गवताळ प्रदेश, आता गवताळ प्रदेश आपण इथं स्टेप्स व प्रेरी या प्रदेशातले बघितले. आता सुदान प्रदेशातील जे गवताळ प्रदेश आहे त्याच्यामध्ये आता इथं बघा, हे जे स्टेप्स आणि प्रेरी होते त्यांचं अक्षरवृत्त कोणत्या अक्षरवृत्ताच्या दरम्यान आहे हा भाग? स्टेप्स आणि प्रेरी गवताळ प्रदेश 30 ते 55° अक्षरवृत्त. आणि सुदानचा गवताळ प्रदेश आहे तो विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिणेस 5° पासून 20° अक्षरवृत्तादरम्यानचा प्रदेश येतो. गवताळ प्रदेश सुदान या अंतर्गत. आता सॅवाना कुठं आहे? आफ्रिका. क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया. द पार्कलँड आफ्रिका. लॅनोझो कॅम्पस कुठं आहे? दक्षिण अमेरिका. हे काय आहेत? सुदान गवताळी प्रदेश. पुढं विषुववृत्तीय प्रदेश, आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, सिंगापूर आहे, गिनी आहे, कांगोन किनारा आहे आणि अमेझॉन नदीचे खोरे. इथं आणखीन एक प्रश्न बनतो, उष्णकटिबंधीय बघा, अमेझॉन नदीचं जे खोरं आहे तर ते काय म्हणून ओळखलं जातं? तर उष्णकटिबंधीय प्रदेश. आणि आपला भारत सुद्धा उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये येतो का? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे, त्यामुळं आपल्या भारताचा पण भाग उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये मोडतो. एवढ्या तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टी माहीत पाहिजेत. आता बघा, सॅवाना गवताळ प्रदेश. सॅवाना गवताळ प्रदेश कुठं आहे? इथं इथे बघा, सॅवाना आफ्रिका, म्हणजे उत्तर काय असलं पाहिजे आपलं? आफ्रिका खंड. सॅवाना गवताळ प्रदेश आफ्रिका खंड. त्याच्यानंतर डाऊन्स जो गवताळ प्रदेश आहे तर तो आहे ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. इथं आहे डाऊन्स गवताळ प्रदेश. कुठं आहे बघा, तर इथं दिलेला आहे. डाऊन्स कुठं आहे? ऑस्ट्रेलिया खंडामध्ये. खंड माहीत पाहिजे असेच प्रश्न येतात तुम्हाला. पुढे जांभा मृदेच्या प्रदेशाचा भाग नसणारा जिल्हा ओळखा. जांभा मृदा, आता जांभी जी मृदा आहे तर किंवा जांभा मृदा कोकणच्या भागामध्ये येते, त्यामुळे इथं कोकण सोडून वेगळा ऑड जो पर्याय आहे तर तो कट करायचा आहे. रत्नागिरी असायला पाहिजे, सिंधुदुर्ग असायला पाहिजे, रायगड असायला पाहिजे. मराठवाड्याच्या भागामध्ये औरंगाबाद येतं जिथं जांभा मृदा आढळत नाही, त्यामुळं इथं जांभा मृदेचा नसणारा जिल्हा कोणता येऊ शकतो? औरंगाबाद. इथं तुम्हाला महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे. इयत्ता 7वी भूगोलाचं पाठ्यपुस्तक करतोय आपण आणि हे सगळे नकाशे, या सगळ्या आकृत्या, सगळ्या इमेजेस तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि तुमची TETची जी प्रश्नपत्रिका असणार आहे तर ती पाठ्यपुस्तकावर आधारित असते, पाठ्यपुस्तकाच्या बाहेर प्रश्न येत नाही. त्यामुळं कृपया जे कोणी ठोकळा किंवा इतर जे मटेरियल आहे MPSC लेवलचं किंवा इतर स्पर्धा परीक्षा तलाठी भरतीसाठी त्याचा तुम्हाला इकडं त्याच्यातून अजिबात आउटपुट भेटेल, पण तुमचा खर्च वेळ जास्त होईल. आणि स्मार्ट पद्धतीने आता शेवटचा 1 महिना राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तयारी पण तशीच करायची आहे. जिथून
आउटपुट भेटेल असाच डाटा तुम्हाला वाचायचा आहे. काहीही वाचत बसलात तर तुमचा वेळ जास्त होईल आणि अवांतर काहीतरी वाचण्यापेक्षा फक्त पाठ्यपुस्तकं जरी रेफर केली तरी तुम्ही आरामात पास होऊ शकता, चांगल्या मार्काने पास होऊ शकता. ज्यांना खरोखरच वाटतं नोट्स परचेस कराव्या त्यांच्यासाठी टू दी पॉईंट नोट्स दिलेले आहेत. ह्या सगळ्या PDF आत्ताची सध्याची ही लेक्चरची PDF तिकडे आपल्या प्रायव्हेट ग्रुप आहे आपला पेड नोट्सचा, तर तिथं हे सगळ्या PDF मी डेली देत आहे आणि यातून तुम्हाला 100% आउटपुट भेटणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देते. त्यामुळं ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की परचेस करू शकताय नोट्स. तर बघा आता इथं जांभी मृदा जी दिलेली आहे तर इथं रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. त्याच्यानंतर इकडचा थोडासा भाग आहे आणि इकडं गडचिरोली. त्याच्यानंतर बघा ही जे केशरी जी मृदा आहे तर ती पिवळसर तपकिरी मृदा आहे. डोंगराळ प्रदेशातील जी गोंदिया आहे गडचिरोलीच्या भागामध्ये आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर इथल्या या पट्ट्यामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर काळी जी मृदा आहे तर जास्त डार्क ग्रे पोर्शन आहे तर ती काळी मृदेचा भाग आहे. आणि जाडीभडी मृदा हे फिकट जी काळी दिसते तर फिकट हा ग्रे भाग दिसतो तर जाडीभडी मृदेचा आहे. इथे बघा ऑड हे जांभी मृदा वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता संपात दिन विचारलेला आहे तर संपात दिन कोणता असतो तर 21 मार्च ते 23 सप्टेंबर. 21 मार्च ते 23 सप्टेंबर संपात दिन. पुढं आता शेतीचे प्रकार बघा, इथून पण प्रश्न येतो. मंडई शेतीवर वगैरे 2021 ला तुम्हाला PYQ आलेले आहेत. तर शेतीचे प्रकारामध्ये निर्वाह शेती आहे आणि व्यापारी शेती आहे. निर्वाह शेती आणि व्यापारी शेती. बघा शेतीचे प्रकार, पहिला आहे निर्वाह शेती, दुसरा आहे व्यापारी शेती. आता निर्वाह शेतीचे परत प्रकार केले जातात. स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. व्यापारी शेतीमध्ये विस्तृत शेती आहे, मळ्याची शेती आहे, मंडई बागायती शेती आहे, फलोद्यान शेती आहे. प्रत्येक इथं सखोल शेतीवर प्रश्न वगैरे विचारलेला आहे. मंडई बागायती शेतीवर पण प्रश्न विचारलेला आहे. पुढं मळ्याच्या शेतीमध्ये शेती क्षेत्र कितीपेक्षा जास्त असते. आता मळ्याची शेतीचा प्रकार त्याच्यामध्ये शेती क्षेत्र किती पेक्षा जास्त असते विचारलेलं आहे. तुम्हाला सरळ सरळ पुस्तकामध्ये उल्लेख आहे. 40 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्याला म्हटलं जातं मळ्याची शेती. त्याच्यानंतर मानवी वस्तीचे प्रकार, शेवटचा धडा मानवी वस्ती. त्याच्यामध्ये तुम्हाला मानवी वस्तीचे प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये आता इथं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यामधला हा जो प्रकार दिसतोय तर तो कोणत्या प्रकारच्या वस्तीचा आहे. केंद्रीय वस्ती, रेखीय वस्ती, विखुरलेली वस्ती की ताऱ्यासारखी वस्ती. आता केंद्रीय म्हणजे काय बघा, एका ठिकाणी केंद्राच्या ठिकाणी वस्ती काय झालेली असते, निर्माण झालेली असते. की रेखीय म्हणजे काय, एका रेषेच्या आकारात असते आणि विखुरलेली आणि ताऱ्यासारखी. आता इथं ताऱ्यासारखी दिसत नाही म्हणजे उत्तर काय असणार आपलं विखुरलेली. आता वस्तीचे जे प्रकार आहेत इथे चित्र बघून घ्या. ही आहे विखुरलेली वस्ती आणि विखुरलेल्या वस्तीमध्ये विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. एकतर वस्त्यामध्ये अंतर स्पष्टपणे पाहायला मिळतं, इथं अंतर जास्त दिसतं आणि लोकसंख्या कशी असते, मर्यादित असते, पुरेशा सोयी सुविधा सेवा उपलब्ध नसतात आणि घर नैसर्गिक पर्यावरणाच्या अधिक जवळ असतात. वस्त्या प्रदूषण मुक्त असतात आणि मध्यवर्ती खेड्यावर अवलंबून असतात. विखुरलेल्या वस्तीची वैशिष्ट्ये. पुढं अशा पद्धतीनं जे केंद्रीय वस्ती वैशिष्ट्ये बघा, घरे जवळजवळ असतात, सामाजिक सेवा उपलब्ध असतात, त्याच्यानंतर मोठा आकार असतो, रस्ते अरुंद असतात, धर्म पंथ वंश विचारप्रणालीचे लोक एकत्र येतात त्यामुळे या वस्तीत सामाजिक जीवन चांगलं असतं. सामाजिक जीवन चांगलं कोणत्या वस्तीत असतं, केंद्रीय वस्ती. पुढं आणखीन एक आहे रेषीय वस्ती. तुम्हाला जेवढं पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे एवढेच वस्तीचे प्रकार दिले त्यामुळे एवढेच करायचे. भरपूर प्रकार आहेत पण तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन एवढंच दिले त्यामुळे प्रश्न आला तर इथूनच येतो. तर रेखाकृती वस्ती. आता रेखाकृती वस्तीची वैशिष्ट्ये बघा, सुरुवातीला बघा एक रेषा आहे म्हणजे रस्ता आहे, रस्त्याच्या कडेला वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल. या वस्तीमध्ये घरे कशा असतात, एका रांगेत असतात. कालांतराने वस्ती वाढत गेल्याने त्यांच्या अनेक रांगा होतात. रस्ते एकमेकांना समांतर असतात. घरांशिवाय वस्तीमध्ये काही दुकाने असतात. त्याचबरोबर भविष्यकाळात रस्त्यांच्या दिशेने या वस्त्यांची वाढ होत राहते आणि भारतातील किनारपट्टीचे प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य, राष्ट्रीय मार्गालगत अशा वस्त्या जास्त आढळतात. कुठं कुठं किनारी प्रदेश, प्रमुख नद्या, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तर अशा ठिकाणी तुम्हाला रेषाकृती वस्त्या पाहायला मिळतील. आता PYQ महाटीईटीला 2014 पासून बघा काही प्रश्न आलेले आहेत या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातून. तर काही प्रश्न जोडलेले आहेत. पहिलं, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वारे वाहतात. कसं सांगितलं होतं, केंद्राकडे जास्त दाब आणि केंद्राकडील जास्त दाबाकडून परिघाकडे कमी दाबाकडे वारे वाहतात चक्राकार. त्याला काय म्हटलं जातं, वारे जर असे वाहत असतील तर ती प्रत्यावर्ताची कंडिशन असते.
प्रत्यावर्त. आणि जर वारे इकडच्या जास्त दाबाकडून इथं केंद्रातल्या कमी दाबाकडे वाहत असतील तर ती असते आवर्ताची कंडिशन. आवर्ताची कंडिशन. त्यामुळं जे तुम्हाला देत आहे तर ते अगदी परीक्षा ओरिएंटेड आहे. ChatGPT वगैरे तयार करून काहीही दिलेलं नाही. तर पुस्तकातून जिथं प्रश्न येऊ शकतो किंवा आलेला आहे अशा कंटेंटचा आधार घेऊन प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला 100% आउटपुट भेटेल. पुढे बघा, चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो मार्ग आहे, हा जो प्रश्न होता तो 2014चा आहे. हा पण 14चा आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा जो मार्ग आहे तर तो कसा आहे? गोलाकार, लंबवर्तुळाकार, उभ्या दिशेत की आडव्या दिशेत? आता चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, तो मार्ग कसा आहे? असा आहे. अशा पद्धतीने घालतो आणि आकार कसा आहे? लंबवर्तुळाकार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक कसा येईल? बी. पुढे, चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? चंद्र पूर्णपणे झाकला जातो. चंद्र पूर्ण झाकला जातो याला म्हटलं जातं खग्रास चंद्रग्रहण. आणि चंद्राचा एखादाच भाग म्हणजे हा चंद्र आहे आणि त्याचा थोडासा भाग झाकला जाणे, दिसेनासं होणे, याला म्हटलं जातं खंडग्रास चंद्रग्रहण. सूर्यग्रहणाचं पण तसंच आहे. सूर्य पूर्णपणे झाकला जाणे त्याला म्हटलं जातं खग्रास सूर्यग्रहण आणि थोडासा झाकला जाणे याला म्हटलं जातं खंडग्रास सूर्यग्रहण. त्याच्यानंतर पुन्हा कंकणाकृती वगैरे आहे, पण बेसिक एवढं तरी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. पुढे, नकाशातील समुचिता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो? तर तीव्र असतो. आणि जर रेषा लांब असतील तर उतार कसा असतो? मंद असतो. रेषा जवळ उतार तीव्र आणि रेषा लांब उतार मंद. 2021 महा-TETचा हा प्रश्न आहे. पुढे, जगातील सर्वात मोठी वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड. सर्वात मोठी वाळवंट आणि नाईल नदी कोणता खंड आहे? आफ्रिका खंड. पुढे, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेती प्रकारास काय म्हणतात? बागायती शेती, सखोल शेती, विस्तृत शेती की फलोत्पादन शेती? महा-TET 2021चा PYQ. शेतीचे प्रकार बघितले. शेतीच्या प्रकारावर तुम्हाला प्रश्न 100% विचारला जातो. पुन्हा क्षेत्र आहेत, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. गर्ता, कालवे, त्याच्यानंतर सरोवर, याच्यावर तुम्हाला एखादा प्रश्न, प्राकृतिक जे भाग आहेत भूगोलामध्ये तर तिथून प्रश्न येतो. भूकंपावर असेल, ज्वालामुखीवर असेल तर तिथं प्रश्न आलेले आहेत. जागृत ज्वालामुखी कुठं आहे? बघा, तुम्ही पेपर काढून बघा, याच मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न रिपीट पाहायला मिळतील. तर कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या शेतीला काय म्हटलं जातं? सखोल शेती. ऑप्शन क्रमांक बी. काय म्हटलं जातं? तर सखोल शेती असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं आपण हे जे महत्वाचे क्वेश्चन आहेत आणि काही फॅक्ट्स बघितलेले आहेत भूगोलाच्या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील. एवढं जरी केलात आणि शेवटपर्यंत बघा, 21 जून पर्यंत आपली ही सिरीज चालणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत जर अटेंड केलात लेक्चर, आपलं 15 मे ते 5 जून पर्यंत आपलं सगळं स्टेट बोर्ड कव्हर होतं. त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे. ते झाल्यानंतर आपण जे अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करतोय. आधी आपली छोटी आपण पाठ्यपुस्तक आपण कव्हर करायचे आहेत. पाठ्यपुस्तक कव्हर प्रश्नांच्या स्वरूपात केल्यानंतर आपण ऍक्च्युअल पेपर घेणार आहोत. 60 प्रश्न घेणार आहोत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. तिथून ज्यावेळी तुम्ही अभ्यासाल, छोट्या कंटेंट पाठ्यपुस्तकं अभ्यासल्यानंतर, तर तिथं तुम्हाला जास्त त्याचा बेनिफिट होईल. गोष्टी, कन्सेप्ट तुमच्या चांगल्या लक्षात राहतील आणि पेपरचे जे प्रश्न आहेत तर ते ऍक्च्युअल प्रश्न सोडवताना अजिबात तुम्हाला अवघड वाटणार नाही. आणि ज्यावेळी तुम्ही एक्झॅक्ट हे झाल्यानंतर, सगळे पेपर अनालिसिस झाल्यानंतर शेवटी रिव्हिजन माराल आणि त्यावेळी पेपर फेस कराल तर तुम्हाला 100% पेपर तुम्हाला नक्कीच सोपा जाईल. त्यामुळं खूप मेहनतीनं व्हिडिओ बनवत आहे. चॅनल लाईक करायचं आहे. एक तुम्ही लाईक केला तर आणखीन 4-5 मुलांना युट्यूब काय करत असतं? रिकमेंड करत असतं, चॅनल सजेस्ट करत असतं. त्यामुळं लाईक जरूर करा आणि तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी आहेत तर त्यांच्यापर्यंत चॅनल जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, आपला टेलिग्राम ग्रुप पण आहे. तिथं महत्त्वाच्या PDF असतील, काही जिथं प्रश्न येतो तर तो कंटेंट, काही प्रश्न मी तिकडे टाकत असते. जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली दिसेल. तिथून डायरेक्ट लिंकला तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि ज्यांना कुणाला नोट्स परचेस करायचे आहेत तर त्यांनी 100% परचेस करा. आणि जेवढे जे काही इथून पुढे जे सगळं मटेरियल तिथं अपलोड केलेलं आहे आणि इथून पुढे जे काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा, किंवा काही शॉर्ट नोट्स असतील त्या पाठ्यपुस्तकावर आधारित, त्या सुद्धा तिथं मटेरियल तुम्हाला मिळेल. त्यामुळं नोट्स जरूर परचेस करा आणि चॅनल शेअर करा, लाईक करा आणि पुन्हा
भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.